बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक कोणाच्या वरदहस्तानं अंजली दमानियाकडून धक्कादायक आकडेवारी ट्विट करत सवाल. वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख अटक करण्याची मागणी. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यासह हत्या प्रकरणात तुरुंगात टाका. हत्या प्रकरणातील आका लवकर आत गेला पाहिजे. आमदार सुरेश धस यांची मागणी. नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार. राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, त्यामुळे हा आमदार उचला, समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही. भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं सूचक विधान. आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्सवरती बंदी घालण्याचं आवाहन की बेकायदा बॅनर न लावण्याचा निर्णय घेण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाची मोडतोड करून प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई. सोशल मीडियाच्या 11 हँडलवर गुन्हा दाखल. भारत जोडो यात्रेशी संबंधित वक्तव्याची केली होती मोडतोड. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न. राज्य सरकारकडून राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठी भरघोस निधी. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम. राज्यात प्रशासकीय खांदेपालट. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती, तर दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी अनिल डिकीकर यांची बदली. लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू. आधार कार्डमुळे अडचण आलेल्या महिलांनाही लाभ मिळणार. पुढील 4 ते 5 दिवसात हप्ता मिळणार. राहुल गांधी थेट भाजी मंडईत. महागाईवरून केंद्र सरकारला घेरलं. लसूण 40 वरून 400 रुपयांवर. मात्र सरकार कुंभकर्णासारखं झोपलंय. राहुल गांधींचा हल्लाबोल. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर. 19 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात. भारत पाकिस्तानच्या 23 फेब्रुवारीला दुबईत सामना रंगणार.